महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांच्या सीमेवरचा जिल्हा म्हणजे नंदुरबार। महाराष्ट्रात आदिवासींची सर्वात जास्त लोकसंख्या या गावात आहे। वास्तविक पाहता नंदुरबार ही मिरच्यांची फार मोठी बाजारपेठ, तरीही हा जिल्हा आर्थिकदृष्ट्या मागासलेलाच राहिलाय, कारण जिल्ह्यातले बहुतांश लोक खेड्यात किंवा आदिवासी पाड्यांमध्ये राहतात। संपदा ट्रस्टने 2004 साली नंदुरबार जिल्ह्याच्या आदिवासी पाड्यांमध्ये विकास प्रकल्पांना सुरुवात केली। त्यामध्ये महिला सक्षमीकरणाचा प्रकल्प महत्त्वाचा होता। महिलांचा विकास म्हणजे कुटुंबाचा विकास आणि पर्यायाने संपूर्ण गावाचा विकास हे सूत्र लक्षात घेऊन महिलांचा आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक असा सर्वांगीण विकास घडवून आणण्याच्या दृष्टीने संपदा ट्रस्टच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न सुरू केले। महिला सक्षमीकरण हा जो प्रकल्प आहे तर हा महाराष्ट्रामधल्या 6 जिल्ह्यांमध्ये चालू आहे। यामध्ये एकूण 150 गावांचा समावेश केलेला आहे। 2004 मध्ये 75 गावं होती आणि 2005 मध्ये 75, तर अशी आतापर्यंत 150 गावं आपण ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून राबवत आहोत। या प्रकल्पाचा मुख्य हेतू हा आहे की महिलांमध्ये त्यांच्या स्वत्वाची जाणीव करून देणं आणि त्याचबरोबर बचतीच्या माध्यमातून त्यांना वेगवेगळ्या प्रकारे त्यांचा स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं, त्यांना वेगवेगळ्या प्रकारची कला कौशल्य देणं आणि त्यांची जी परिस्थिती आहे दारिद्र्याच्या परिस्थितीमधून त्यांना चांगल्या परिस्थितीमध्ये घेऊन जाणं, हे एक ह्या प्रकल्पाचा उद्देश आहे। आणि त्याचबरोबर समाजामध्ये त्यांचं एक मानाचं स्थान निर्माण करणं हा प्रकल्पाचा मुख्य हेतू आहे। यामध्ये पुरुष मंडळींनी सुद्धा महिलांना एक त्यांचे सहभागीदार किंवा त्यांची जोडीदार म्हणून त्यांनी पाहायला पाहिजे। एक कमकुवत गट म्हणून न पाहता त्या सुद्धा सक्षम आहेत आणि त्या सुद्धा पुढे गाव विकासाच्या, कुटुंबाच्या आणि समाजाच्या कामामध्ये त्यांचा मोठ्या प्रमाणावर हातभार लागू शकतो। हा एक दृष्टिकोन पुरुषांमध्ये सुद्धा निर्माण करणं हा प्रकल्पाचा एक उद्देशच म्हणावा लागेल। गावातल्या प्रत्येक कुटुंबातली प्रत्येक महिला प्रकल्पात सहभागी झाली पाहिजे असा त्यामागचा उद्देश होता। आजपर्यंत ज्या संधी महिलांना मिळालेल्या नाहीत त्या त्यांना उपलब्ध करून देणं, ज्यामुळे महिलांवरचा कामाचा भार थोडा कमी होईल अशा योजना राबवणं, महिलांना प्रशिक्षण आणि उत्तेजन देऊन त्यांना विविध आर्थिक व्यवहार करायला सक्षम करणं आणि महिलांचा सर्वांगीण विकास घडवून आणणं ही उद्दिष्ट प्रकल्पाला सुरुवात करताना डोळ्यांसमोर ठेवली होती। ह्या प्रकल्पाच्या अंतर्गत आपण एक गाव असं न करता आपण क्लस्टर अप्रोच धरलेला आहे। एक क्लस्टर म्हणजे प्रभाग, तर ह्या प्रभागामध्ये आपण 5 गावं घेतलेली आहेत। 5 गावं एवढ्यासाठी की एकाच गावामध्ये पण आपण काम करणारे आणि त्या 5 गावामध्ये पण आपण काम करणारे आणि जास्तीत जास्त महिलांची संख्या वाढावी, ज्या त्या ठिकाणामध्ये जे प्रवर्तक म्हणून काम करतील तर त्यांना पण हे काम सोयीचं जावं आणि आपल्या गावामध्ये जी सुधारणा झालेली ती शेजारच्या गावामध्ये झालेली आहे की नाही, ह्या ज्या स्पर्धा आहेत गावागावांमध्ये त्या तयार करून महिलांचा या दृष्टिकोनामधून सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विकास करणं हा या प्रकल्पाचा मुख्य हेतू आहे। नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यातलं पश्चिम बोरचक हे साधारण 1200 लोकसंख्या असलेलं आदिवासींचं छोटंसं गाव। या गावातल्या महिलांना स्वयंसहाय्य गटांच्या माध्यमातून एकत्र आणण्यात आलं। अगदी सुरुवातीला या महिलांना स्वयंसहाय्यता गट म्हणजे काय, त्याचं काम कसं चालतं, महिलांचा त्यात कसा सहभाग असतो, महिलांवर कोणत्या जबाबदाऱ्या असतात ते आधी समजावून सांगण्यात आलं। महिलांनी बचत करणं का आवश्यक आहे आणि त्या बचत कशा प्रकारे करू शकतात ते सांगताना त्यांच्या कुटुंबाचं उत्पन्न आणि होणारा खर्च यांचीच उदाहरणं घेऊन गणित मांडून दाखवल्यानं त्यांना सहज पटलं। स्वयंसहायता गट स्थापन झाल्यापासून महिला दर महिन्याला ठरलेल्या दिवशी आपापल्या बचत गटाचं काम करण्यासाठी एकत्र येतात। गटाचे सर्व आर्थिक व्यवहार त्याच सांभाळतात। सर्वजणी एकत्र आल्याचं निमित्त साधून त्या त्यांच्या अडीअडचणींची, गावातल्या समस्यांची चर्चा करतात, गावात करण्याच्या कामांचं नियोजन करतात। अशा सामाजिक कामांमध्ये सुसूत्रता यावी म्हणून ज्या गावात 4 पेक्षा जास्त बचत गट आहेत अशा गावात संयुक्त महिला समितीही स्थापन करण्यात आली।
प्रत्येक बचत गटाचे प्रत्येकी 2 प्रतिनिधी या समितीचे सदस्य असतात. संयुक्त महिला समितीला स्वतंत्र प्रशिक्षण दिलं जातं, ज्यामुळे समितीचे सदस्य बचत गटांना मदत आणि मार्गदर्शन करू शकतात. गाव पातळीवरच्या अडीअडचणी सोडवणं, विकास कामांच्या बाबतीतले महत्त्वाचे निर्णय घेणं ही कामं ही समिती करते. आवश्यकता भासेल तेव्हा संपदा ट्रस्टचे कार्यकर्तेही समितीच्या सदस्यांना मार्गदर्शन आणि मदत करतात. बाया आहे ती होणे म्हणजे ती हिम काम के हे जे काही अडचण येते ते सोडवे हे गट हा आणि जो आम्हाला कर्ज वगैरे दिलं समितीले तर सुद्धा वसूल केला खातर आम्हा समिती बाया. बचतीच्या जोडीला इतरही अनेक उपक्रम गावात राबवण्यात आले. शैक्षणिक स्पर्धांचं आयोजन, महिला मेळावा, उद्योजकता प्रशिक्षण, पंचायत राज प्रशिक्षण, बालक पालक मेळावा, सुदृढ बालक स्पर्धा, परसबाग स्पर्धा अशा उपक्रमांमुळे महिलांचं व्यक्तिमत्व अधिकाधिक संपन्न होतं असं लक्षात आलं. अशाच उपक्रमांमधला एक अभिनव उपक्रम म्हणजे बियाणं खरेदी आणि वाटप. बचत गटातल्या प्रत्येक महिलेनं प्रत्येकी 2-2 रुपये जमा करून जमलेल्या रकमेतून बियाणं खरेदी केलं आणि त्याचं वाटप सर्व महिलांना करण्यात आलं. त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला पावशेर भाजीसाठी कोणाच्या दारात जावं लागतं किंवा खांडबाऱ्याला जावं लागतं, तर ते घराच्या जवळच तो भाजीपाला उपलब्ध होतो. कुणी पाहुणे आले तर पटकन तो ताजा भाजीपाला आपल्याला घेऊन आपल्यासाठी खाता येतो, कारण ते पण खूप कष्ट करतात शेतामध्ये. मग खूप वेळा असं होतं की त्यांना त्याची किंमत कळत नाही. चांगला जो भाजीपाला आहे तो बाहेर विकतात आणि जे काय सडकं पडकं आहे ते कट करून घरी खातात. हे जेव्हा त्यांच्या लक्षात आणून दिले की आपण पण ते खाणं गरजेचं आहे, तेव्हा त्या परसबागा महिलांनी बनवल्या आणि त्याचा पण खूप चांगला फायदा आहे. जसं काकडी वगैरे असं ते परसबागेमध्ये लावतात, तर ते त्यांच्या मुलांना तिथे खाऊ घालतात आणि त्याच्यासाठी काही त्यांना पैसे वगैरे द्यावे नाही लागत. तर तो पण एक चांगला उपक्रम राबवला गेला आणि त्याचा पण महिलांना चांगला फायदा झाला, त्यांच्या कुटुंबांना. या उपक्रमांमुळे गावातल्या महिलांमध्ये झालेला चांगला बदल नजरेत भरण्यासारखा आहे. पूर्वी घराच्या 4 भिंतीत अडकलेली महिला आज बाहेरच्या जगात आत्मविश्वासानं वावरू शकते, कारण स्वतःच्या अधिकारांची आणि क्षमतांची जाणीव त्यांना झाली आहे. स्वतंत्रपणे विचार करण्याची ताकद त्यांच्यात आली आहे. या जाणीवेतून त्यांनी स्वतःच्या आणि गावाच्या विकासाची कास धरली आहे. रुनमळी हे साक्री तालुक्यातलं एक गाव. या गावात आदिवासी आणि पाटील हे 2 भिन्न समाज जवळपास समान प्रमाणात आहेत. त्यामुळे गावाचे 2 भाग पडले आहेत. आतापर्यंत हे दोन्ही समाज स्वतंत्रपणे जगत होते. त्यांचे एकमेकांशी फारसे संबंधही येत नसत. परंतु संपदा ट्रस्टच्या महिला सक्षमीकरण कार्यक्रमाला सुरुवात झाल्यानंतर दोन्ही समाजांच्या आचार विचारात मोठा बदल झालाय. गावात 5 स्वयंसहाय्य बचत गट स्थापन झाले आहेत आणि 95 महिला त्याच्या सदस्य आहेत. या गटांच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी संयुक्त महिला समितीही स्थापन झाली आहे. समितीला संपदा ट्रस्टकडून 80,000 रुपयांचं कर्ज मिळालं. समितीनं सर्व बचत गटांना त्यातून समान रकमेचं कर्ज वाटप केलं आणि पुढे गटांनी सदस्य महिलांना त्यातून कर्ज उपलब्ध करून दिलं. बऱ्याच महिलांनी कर्जाच्या रकमेचा विनियोग शेतीसाठी केला, तर काहींनी त्यातून घराच्या दुरुस्तीची कामं केली. मी कर्ज घेतलेले 500 रुपये. मला मुलींच्या शिक्षणासाठी फी भरण्यासाठी पैसे पाहिजे होते, म्हणून मी गटातनं पैसे घेतले. मागे कर्ज घेतलं होतं मागच्या वर्षी, तर ते घराच्या भिंतीसाठी वापरलं. काही बाथरूम केलं आणि घराला प्लास्टर मारलं. आणि आता मागच्या महिन्यात आजारी पडले मी. दवाखान्यासाठी 2200 रुपये गटातून घेतले होते. आणि आता कालचा कर्ज ते शेतीसाठी बियाण्यासाठी घेतले. बचत गटांद्वारे जमा होणाऱ्या पैशाचा चांगला उपयोग महिला स्वतःच्या उन्नतीसाठी करून घेत आहेतच, पण त्यांच्या अडीअडचणीतही त्यांना या बचतीचा उपयोग होतो. मंगलाबाई पवार यांचा त्या बाबतीतला अनुभव अतिशय बोलका आहे. मध्यंतरी त्या अतिशय आजारी होत्या. त्यांचा कमरेखालचा भाग आधू झाला होता.
जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन उपचार करून घेणं आवश्यक होतं, पण आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांना ते शक्य नव्हतं. अशा वेळी बचत गटातल्या महिला एकत्र आल्या आणि त्यांनी पैशाची व्यवस्था केली. त्यामुळे मंगलाबाईंवर धुळ्याच्या रुग्णालयात उपचार होऊ शकले. बचत गट होता म्हणून मी चांगले झाले. सुरुवातीला ते बचत गटचे पैसे मिळाले म्हणून माझा थोडाफार पाय पुढे गेला बुवा. त्याच्यामुळे ते मदत मिळाली बचत गटाच्या पैशांची. थोडा फरक पडला ना मला लवकर. ते 1000 काहीतरी 1500 काढले मी. त्याच्यामुळे पुढे गेली ना मी. ते नसते माझ्याकडे 1 रुपया जर नसता ते मी पुढे दवाखान्यात गेली कसं काय. ते काढले 1000 रुपये त्यांच्याकडून. निजामपूर टाकले. निजामपूरमध्ये थोडाफार त्यांनी सांगितलं तर आमच्याकडे उपचार होणार नाही बाबा, शिरेचे पेशंट. मग धुळ्याला नेलं. मग बचत गटचे जर मला सुरुवातीला पैसे नाही मिळाले असते तर मी पुढे कसं काय गेली असती. बचत गट आणि इतर उपक्रमांमुळे महिलांच्या मानसिकतेत सकारात्मक बदल झालाय. त्यांच्यात विचार करण्याचं आणि निर्णय घेण्याचं बळ आलंय. त्यांचा आत्मविश्वास वाढलाय. एवढंच नव्हे तर भविष्याचा विचार करून उज्ज्वल भविष्यासाठी नियोजन करण्याची क्षमताही त्यांच्यात निर्माण झालीय. बचत गटामुळे खूप फायदा होतोय मला आणि साहित्य घेतलं म्हणून खूप चांगलं माझं पार्लर चालू आहे. आजपर्यंत मी त्या 1500 रुपयांवर 1 वर्षाच्या आत 7 ते 8,000 रुपये कमवले. आम्हाला बँक माहित नव्हती. आधी बँकेत कसं सगळे माणसं जायचे. आम्हाला बँक म्हणजे काय माहित नव्हतं. या बचत गटानुसारच आम्ही बँक बघितली. आता कसं आम्हाला घेवाण देवाण याची आम्हाला बचत गटानुसारच माहिती पडली. ते बँक काय बा असं. नाही तर आम्ही सुशिक्षित होतो पण आम्हाला बँकाचा व्यवहार काहीच माहित नव्हता. विकासाची प्रगतीची वाट नेहमीच खडतर असते, परंतु सर्वांनी मिळून एकत्र येऊन प्रयत्न केले तर काहीही अशक्य नाही याचं प्रत्यंतर इथल्या महिलांना आलंय. संपदा ट्रस्टच्या पुढाकारातून आणि मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या अशा विकास प्रकल्पांमुळे नवा समाज निर्माण होईल यात काहीच शंका नाही. नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यातलं निजामपूर हे एक छोटंसं जेमतेम 1800 उंबरठ्यांचं गाव. या गावात प्रामुख्यानं आदिवासी वस्ती आहे. गावातले लोक प्रामुख्यानं भात, ज्वारी, कुळीथ, मका यांची शेती करतात. त्यांचा मुख्य व्यवसाय शेती असला तरी वर्षातले फक्त 6च महिने शेतीच्या कामात जातात. पूर्वी जवळच्या गुजरातमध्ये गावकरी मजुरीसाठी जात असत, पण आता ते प्रमाण कमी झालंय. त्यामुळे या भागातल्या इतर पाड्यांप्रमाणे निजामपुरातल्या आदिवासींची स्थिती ही हलाखीचीच होती. परंतु 3 वर्षांपूर्वी संपदा ट्रस्टनं गावात कामाला सुरुवात केली आणि गावाच्या परिस्थितीत मोठा बदल झाला. आजपर्यंत परंपरेच्या पुरुष प्रधानतेच्या बंधनात अडकून पडलेल्या महिलांना प्रेरणा दिल्यावर, त्यांच्या विधायक कृतीला उत्तेजन दिल्यावर काय होऊ शकतं याचं हे उत्तम उदाहरण आहे. पूर्वी आमच्या गावात गट नव्हते, तेव्हा आम्ही बाया दागिने ठेवून मग
5 रुपये व्याजाने आम्ही पैसे घेत होतो, पण आता गट तयार झाले आहेत तेव्हापासून आम्ही 2 रुपये व्याजाने पैसे काढतो आणि मग अडचणी भागवत असतो. संपदा ट्रस्टच्या या उपक्रमाच्या अंतर्गत विविध शिबिरं आणि मेळावे यांचं आयोजन केलं जातं. त्याद्वारे महिलांना विविध विषयांची माहिती दिली जाते. त्यांना त्यातून त्यांचे हक्क, जबाबदाऱ्या, अधिकार यांची जाणीव होते. महिलांची सामाजिक जबाबदारी कोणती आणि त्यांनी ती कशी पार पाडावी, आरोग्य रक्षणासाठी त्यांनी काय केलं पाहिजे याबाबतही त्यांना मार्गदर्शन केलं जातं. निजामपूरमध्ये कुपोषित मुलांची संख्या मोठी होती. अशा मुलांची काळजी कशी घ्यावी, मुलांना योग्य पोषण मिळण्यासाठी काय करावं याचं शिक्षण महिलांना खास त्यासाठी राबवलेल्या आरोग्य सनियंत्रण प्रकल्पाद्वारे देण्यात आलं. महिला सक्षमीकरण प्रकल्पाच्या सोबतच आपल्या पहिल्या फर्स्ट फेज मधल्या 30 गावांमध्ये म्हणजे धुळ्यामधले 15 आणि नंदुरबार जिल्ह्यातले 15 गावं अशा गावांमध्ये आपण 0 ते 5 वर्ष वयोगटातील मुलांची वजन उंचीच्या आरोग्याचा कार्यक्रम घेतलेला आहे. त्या आरोग्याचा सनियंत्रण प्रकल्प. तर तो प्रकल्प सुरुवातीला राबवताना खूप अडचणी आल्या, पण जेव्हा त्या प्रकल्पाचा उद्देश आपण लोकांना समजावून सांगितला, त्यांच्या लक्षात आणून दिला, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज घेतल्या आपण. जसं ज्या महिला प्रवर्तक होत्या ज्यांनी वजन उंची घेण्यासाठी मदत केली त्या कार्यक्रमासाठी त्यांना बक्षिसं दिले. जे काही सुदृढ बालकं होते का जे चांगल्या श्रेणीमध्ये येत होते त्यांना आपण बक्षिसं दिले. त्यानंतर ज्या काही अंगणवाडीच्या महिला होत्या का ज्यांनी आपल्याला त्या कार्यक्रमासाठी मदत केली त्यांना पण आपण चांगल्या प्रकारे बक्षिसं दिले आणि त्याच्यातून चांगलं आपल्याला आउटपुट मिळालेलं आहे का महिला स्वतःच्या मुलाची काळजी घ्यायला लागलेल्या आहेत. आता या महिला स्वतःच्या मुलांच्या आरोग्याबाबत अधिक जागरूक झाल्यात आणि त्यामुळे त्या मुलांचं पालन पोषण अधिक चांगल्या पद्धतीनं करू शकतात. पालीपाडा हे देखील नवापूर तालुक्यातलं गाव. या गावात सुरुवातीला 3 स्वयंसहाय्य बचत गट होते. काही दिवसांनी महिलांनी मागणी केल्यामुळे आणखी 3 गट स्थापन झाले. गावातल्या महिलांमध्ये आणि पर्यायानं गावात झालेले चांगले बदल पाहिले की इथं राबवण्यात येणाऱ्या कार्यक्रमांच्या यशाची पावती मिळते. इथल्या विविध उपक्रमांमधला एक महत्वाचा कार्यक्रम म्हणजे पंचायत राज प्रशिक्षण. पंचायत राजचं प्रशिक्षण देण्यामागे आपला एक उद्देश आहे की आपण ग्रामीण भागामध्ये प्रकल्प राबवतो आणि त्या ग्रामीण भागामध्ये त्या महिलांना ग्रामपंचायत विषयी माहिती असणं अतिशय गरजेचं आहे. कारण 73वी घटना दुरुस्तीने महिलांना 33% आरक्षण दिलं, पण हे जे शिकलेले लोक आहेत शहरी भागामध्ये त्यांच्या पुरतच मर्यादित आहे. जे काही ग्रामीण भागामध्ये आपण हे तळागाळातल्या लोकांना जर पाहिलं तर ह्यांना ह्याच्याविषयी काही माहिती नाही. तर आपण त्या प्रशिक्षणाच्या अंतर्गत त्यांना ते शिकवतो की ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद अशी जी काही त्रिस्तरीय योजना आहे या योजनेमध्ये तुमचा कसा सहभाग असला पाहिजे किंवा ग्रामसभेला कधी महिला जात नाहीत तर मग त्यांनी ग्रामसभेला जाणं का गरजेचं आहे आणि ग्रामसभेमध्ये गेल्यानंतर आपलं म्हणणं कोणाकडे मांडायचं. जे काही तुमचं म्हणणं असेल ते जर तुम्हाला लेखी स्वरूपात द्यायचं असेल महिलांना, गावाची समजा उदाहरणार्थ पिण्याच्या पाण्याची अडचण असेल किंवा इतर काही त्यांच्या शाळेच्या अडचणी असतील, गावामध्ये शाळा, अंगणवाडी, बालवाडी पाहिजे, तर अशा पद्धतीने तुम्हाला जर तक्रार करायची असेल लेखी स्वरूपात तर ती कोणाकडे द्यायची. किंवा मग शिक्षण कमिटी असते, वेगवेगळ्या कमिटी असतात, जी काही ग्रामपंचायत असते तिथे ते वेगवेगळ्या कमिट्यांची आपण त्यांना माहिती देतो. शिक्षण कमिटी, पाणी कमिटी, ग्राम स्वच्छता अभियान कमिटी, त्याच्यानंतर वेगवेगळ्या ज्या कमिटी असतात. पालीपाड्यात घेण्यात आलेल्या पंचायत राज प्रशिक्षण कार्यक्रमाचा फायदा लगेचच दिसून आला. गावातल्या महिलांनी ग्रामसभेला उपस्थित राहून आपल्या पंचायत समितीपुढे आपल्या विविध समस्या मांडल्या. पाणी प्रश्नाच्या बाबतीत तर महिलांनी अतिशय आक्रमक भूमिका घेतली. हा प्रश्न सोडवल्याशिवाय आपण मतदान करणार नाही असं त्यांनी समितीला बजावून सांगितलं. अशा पद्धतीनं महिलांनी गावाचे अनेक प्रश्न सोडवण्यात पुढाकार घेतला. आपले प्रश्न आपणच सोडवू शकतो असा आत्मविश्वास आपल्यात निर्माण करण्यात संपदा ट्रस्टचा महत्वाचा वाटा आहे याची जाणीव महिलांना आहे आणि त्याबद्दल त्यांच्या मनात ट्रस्ट बद्दल कृतज्ञतेची भावना आहे. त्या ट्रेनिंग घेतल्यावर त्या ट्रेनिंगचा फायदा घेतला आम्ही. फायदा झाला आम्हाला की आम्ही ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसेवकाला आम्ही
कोतवालला पाठवले की आमच्या गावात ग्रामसभा घ्यायला या असं. मग ते आले, त्यांना आम्ही विनवणी केली की आमच्या गावात वॉटर सप्लायचं काम करा. तर त्यांनी म्हणजे चांगलं बोलून नाही केलं तर आम्ही धमक्या देऊन सांगितलं की तुम्ही जर आमच्या गावात वॉटर सप्लायचं काम नाही करणार तर आम्ही घरपट्टी पण नाही भरणार आणि पाणीपट्टी पण नाही भरणार. आणि ते काम आम्ही बचत गटामार्फत समितीमार्फत ते आम्ही राबवू. म्हणजे घरपट्टी पाणीपट्टी तिथेच भरू आणि मतदान पण नाही करणार आम्ही ग्रामपंचायतीमध्ये. आणि जर 1 महिन्यात जर नाही काम झालं तर हा प्रश्न सोडवायला आम्ही पंचायत समितीला जाऊ आम्ही मोर्चा घेऊन, असं आम्ही सगळ्या महिलांनी एकत्र येऊन ठरवलं. पालीपाड्यात यशस्वीपणे राबवला गेलेला दुसरा एक प्रकल्प म्हणजे कंपोस्ट खताचा प्रकल्प. त्यासाठी गावाच्या जवळ असलेल्या जंगलातल्या पाला पाचोळ्याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करून घेण्यात आला. गावातल्या महिला नेहमीच या जंगलात लाकूड फाटा गोळा करायला जातात. त्यांना जंगलातला पाला पाचोळा आणून त्यापासून कंपोस्ट खत कसं तयार करायचं हे शिकवल्यावर त्यांनी मोठ्या प्रमाणावर खत तयार करायला सुरुवात केली. हे खत फक्त गावातच नव्हे तर नवापूरच्या बाजारातही आता विकलं जातं. त्यातून मिळणारा नफा बचत गटात जमा करण्यात येतो. महिलांचा या उपक्रमातील उत्साही सहभाग पाहून शासनानं गावात महिलांकरता शेतकी शाळा सुरू केली आहे. दर शुक्रवारी शेतकी अधिकारी गावात येऊन महिलांना खतं बियाणं याबाबत माहिती देतात. त्याचा उपयोग महिला त्यांच्या शेतीच्या कामात करतात. त्यामुळे त्यांना शेतीपासून मिळणाऱ्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे. बचत गटाच्या कामामुळे महिला भावनिक दृष्ट्याही एकमेकींच्या जवळ येतात. एकमेकींच्या सुखदुःखाच्या प्रसंगात पूर्ण साथ देतात. आदिवासी समाजात कुणाचा मृत्यू झाला तर गावाच्या वेशीजवळ मृत व्यक्तीची समाधी बांधण्याची प्रथा आहे. एकदा बचत गटाच्या एका महिला सदस्याच्या घरातल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला, परंतु त्या महिला सदस्याकडे समाधी बांधण्या इतके पैसे नव्हते. अशा वेळी बचत गटातल्या आणि गावातल्या महिलांनी एकत्र येऊन समाधी बांधायला आर्थिक आणि इतर मदत देऊन ते काम पूर्ण केलं. संपदा ट्रस्ट जर आमच्या गावात राबवली नसती तर आमच्या महिला खूप मागे राहिल्या असत्या. तर जसं काय चूल आणि मूल तसंच महिला मागेच पडल्या असत्या. पण संपदा ट्रस्टमार्फत आम्हाला गाव पुढे आणता आलं आणि महिला पुढे बोलू शकतात. आजपर्यंत भारतीय स्त्री परंपरेच्या जोखडात बांधली गेली होती. त्या जोखडातून अजूनही ती पूर्णपणे मुक्त झाली नसली तरी तिची त्या दिशेनं वाटचाल सुरू आहे. स्त्रीला योग्य संधी आणि मार्गदर्शन मिळालं तर ती काय करू शकते हे तिनं अशा उदाहरणातून दाखवून दिलंय. आजवर समाजकारण आणि अर्थकारण या 2 क्षेत्रांपासून दूर असलेल्या महिला आता त्या क्षेत्रातही आपला ठसा उमटवण्या इतक्या सक्षम झाल्या आहेत असं म्हणायला काहीच हरकत नाही.